गुड मॉर्निंग. सो मागच्या वेळी म्हटल्याप्रमाणे यावेळेचा ट्रेक आपण थोडासा धाडसी केलेला आहे, ऑफबीट केलेला आहे. ॲज युजल आपण यावेळी 4 वेगवेगळ्या घाटवाटा करतोय. कुठल्या तर मागं तुम्ही बघू शकता आपल्याला पदरगड दिसतोय. इकडे ढगात भीमाशंकर केलेला आहे. पण आपण भीमाशंकरला न जाता पदरच्या जवळनं 4 वेगवेगळ्या वाटांचा प्लॅन केलेला आहे. आपण आता आहोत खांडसमधल्या खाटेवाडीमध्ये. तिथनं आपण जाणार आहोत घोगोळ घाटांनी वरती. शिडी घाट, घोगोळ घाट आणि गणपती घाट असे 3 वेगवेगळे घाट आहेत जे भीमाशंकरला जातात. त्यातला शिडी घाट बंद आहे, गणपती घाट खूप मळलेला आहे आणि घोगोळ हा खूप वेगळा घाट आहे जो थोडासा अपरिचित आहे. तर आपण घोगोळ घाटांनी वरती जाणार पदरगडाच्या पठारावरनं आपण पलीकडच्या बाजूला उतरणार आहोत बेरेखिंडनी. बेरेखिंड ही एक तशी बघायला गेली तर अननोन अपरिचित वाट आहे जिथे एक फॉरेस्टची चौकी आहे, तिकडनं खाली उतरते. तिथनं आपण खाली टेंभरे गावात जाणार. टेंभरे गावातनं धोत्रे गावापर्यंत आपण साधारण 2-3 किलोमीटरचा पल्ला क्रॉस करणार, जेवणार आणि तिथनं आपण चढणार आहोत धावड्याच्या वाटेने. सॉरी, नाव थोडीशी कन्फ्युजिंग आहे त्यामुळे वेळ लागतो, पण धावड्याच्या वाटेने तुंगीवाडीवर जाणार. तुंगीवाडी जे तुंगी किल्ल्याचा बेस, तिथं न जाता आपण तिकडनं परत खांडसमध्ये येणार आहोत रहाळ्याच्या वाटेने. अशा या वेगवेगळ्या घाटवाटांचा आपला आजचा प्लॅन आहे. थोडा धाडसीच आहे म्हटल्याप्रमाणे, पण आता पाऊस उघडलाय, थोडं वातावरण जरा वेगळं आहे, तर बघूयात कशी भटकंती होतीये. डेफिनेटली काहीतरी वेगळं असणार आहे, कारण की वेगळं आहे सगळंच. सुरू करूयात, चला. बरोबर 8:45 वाजता आपला ट्रेक सुरू झाला आहे आणि आपण खांडसच्या खाटेवाडीमधनं ट्रेक सुरू करतो आहे. आपण इकडनं आता उजवी जाणार आणि इथे आतमध्ये शिडी घाट आहे, जो की आता बंद केला आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे फॉरेस्टनीच, कारण इथं काही ॲक्सिडेंट्स व्हायला लागले. त्याच्या जवळच कुठंतरी घोगोळ घाट आहे. त्या घाटाने आपण वरती चढणार आहोत पदरगडाच्या पठारावर. इथनं आपल्याला 2 घाट दिसत आहेत, ते आपण बघूयात. हा जो आहे या धबधब्याच्या लाईनच्या पुढचा 2 धबधब्यांच्या मध्ये तो शिडी घाट, जो आता की बंद केला आहे. आणि समोरचा हा जो आहे हा पेढ्या, जो मागच्या आपण पावल्या पेढ्या आणि आंबेनळी केला होता, तो घाट. सुंदर चित्र काढल्यावर काय सगळं मस्त. एका बाजूला छानसा बारीक ओढा. मागच्या 3 दिवसात पावसाने जो काही धुमाकूळ घातला आहे त्यामुळे छान हिरवगार झालेलं जंगल आणि खूपच सुखद अशी पायवाट घोगोळ घाटाची. चांगली चढाई आहे, मस्त थकवा लागतोय. आणि हा समोर आपला शिडी घाट, खूप सुंदर घाट आहे हा. जर तुम्हाला भीमाशंकरला यायचं तर मे बी क्विकेस्ट घाट लवकर पोचण्यासाठी, त्यामुळे याचा वापर फार महत्त्वाचा होता. म्हणूनच शिड्या वगैरे पण लावण्यात आल्या होत्या, पण आता बंद आहे. किड्यांचे आवाज आणि आमचा रेस्टिंग पॉईंट. कसं आहे पब्लिक? अस्सल जंगलातली वाट. फक्त धबधब्याचे आवाज, पाण्याच्या ओळांचे आवाज आणि पक्षी आणि किड्यांचे आवाज. इथनं आता 10 मिनटामध्ये होपफुली आपण गणेश घाटाला टच करू. वा, सुंदर आहे. ट्रेकर्सची स्वच्छ शुद्ध निर्मळ पाणी प्यायची पद्धत ही अशी असते. क्या बात आहे. तो मी आता संजयशी बोलत होतो. या घाटाला घोगोळ नाव का पडलं, त्याचं असं म्हणणं आहे की हा घळीतनं वाहणारा ओहोळ आहे, ही घळ आहे म्हणून कदाचित घोगोळ. पण ऑफकोर्स हा संदर्भ आहे फक्त एक, असं असेलच असं नाही. आपण इथं बरोबर 1 तासामध्ये पोचतो. आता बरोबर 9:45 झाले. आपण 8:45ला सुरुवात केली होती आणि आता बरोबर या खिंडीत आपल्याला जायचं आहे 10 मिनटात. आपण असे घळीतनं आलो की सरळ जायचं नाही, आपल्याला इथं डावी मारायची आहे. डावी मारली की हा आपला रस्ता पुढं कंटिन्यू होतो. इथं समोर पण एक रूट दिसतो, पण तो नाही आहे. तिथे कुंपण होतं, पण ते पाण्यामुळे वाहून गेले. त्यामुळे आपण डावी मारून पुढं निघायचं आहे. हे आमचे संतोष भालेराव, लवासाच्या जवळ यांचं गाव आहे.
आणि हे कशासाठी आले बघा, इथं ट्रेकला नाही आले ते, हे खेकडे पकडायला आलेत. घरी सांगितलंय बायकोनी कालवण बनवायचे तरच घेऊन येणार म्हणून आले. किती किती आनंद. रस्सा. आपण या ट्रेकमधले सगळ्यात सुंदर नजारे बघूयात. आता समोर आपलं खंडस, तिथं आपण ट्रेक सुरू केला. हा समोर दिसतो ह्या शिडी घाट, मागं सिद्धगड, हा वरती भीमाशंकर. आणि थोडंसं या बाजूला जाऊयात. ही आपली घोगळ घाटाची वाट, ही पूर्ण खिंड, समोर तुंगी किल्ला आणि हा इकडं पदरगड. आणि अशा प्रकारे आपण गणेश घाटाला टच करतो आहे. हा गणेश घाटाचा रोड जो पुढं गेला आता भीमाशंकरला. हा पेढ्या आणि लिंबू सरबत ब्रेक. हा तेव्हा असतो आपल्याकडे. आय मस्त मजा आहे. पूर्ण आईस बॅगच असते पण ऐश चालली ट्रेकवर. ऐश, लिंबू सरबत, मॅगी. आधी आता काय काय खातोय इथं. काय चिंबोरीवाल्याचं जोरदार. चल विठ्ठल येऊ का? चला ताई, थँक्यू सो मच. मस्त लिंबू सरबत झालं इथं. हो नक्की नक्की. आणि आता पदरगडाच्या खालनं आपण चाललोय गणेश घाटावरनं मागच्या बाजूला. आपण आलो इकडनं, ही खाली घोगळ घाट अशी वरती आलो आपण. इथे ही भीमाशंकरला गेली आहे वाट गणेश घाटाची. आणि आपण आता परत उलटे चाललो आहे या बाजूला, आणि आपल्याला फॉरेस्टच्या चौकीपाशी जायचं आहे आणि तिकडनं खाली उतरायचे बेडेखिंडीतनं. चला. खंडास भीमाशंकरची गर्दी बघा, मजबूत पब्लिक यायला लागल्या वरती. सगळे भीमाशंकरला चालले आहेत, काही पदरगडला. पण आपला रूट ॲज युजल वेगळा आहे. अशा प्रकारे टपरीपासून फक्त 10-15 मिनटामध्ये छोटीशी उतराई करून आपण फॉरेस्टच्या चौकीपाशी पोचतो. इथं एंट्री आणि काही शुल्क घेतलं जातं आता, आणि खंडास भीमाशंकरला खूप गर्दी असते त्यामुळे. इथं आपण आता इथनं आपली बेडेखिंडीची वाट पुढून उतरेल, आणि हा जो गणेश घाट खाली गेला इकडनं असा पुढे रचपेला. ही जी झुऱ्याची वाट आहे इथनं खाली उतरणारी, ती रचपेची वाट ती चालू आहे, पण बेडेखिंड बंद आहे. बेडेखिंडाची बंद होणार. आपण आता चेकपोस्टपासून बरोबर 2 मिनटावरच इथे आल्यानंतर 2 रस्ते फुटतात. उजवीकडचा रस्ता जो आहे तो चालला आहे तुंगीकडे, जिथे आपल्याबरोबर आलेले 4 मुंबईचे जण आहेत ते तिकडे चालले आहेत तुंगी किल्ल्यावरती. वैरॅज आपण डावी मारतो आहे आणि आपण चाललो आहे खाली झुऱ्याच्या वाटेने, ज्यालाच नळीची वाटसुद्धा म्हणतात. आणि आपला ट्रेक कंटिन्यू करू, आणि हे परत आपल्याला खाली आपल्या गाडीपाशी भेटतीलच. चल रे वैभव, सावकाश जावा, एन्जॉय, बाय बाय बाय, सिया. आणि आपण चाललो आहे झुऱ्याच्या वाटेनी किंवा नळईच्या वाटेनी खाली धमाल. तर आपण उतरतो आहे झुऱ्याची वाट, म्हणजे झऱ्याची वाट. गावातल्या भाषेमध्ये झऱ्याला झुरा म्हणतात. आणि अगदी अपरिचित अशी वाट आहे ही, जी आपण बेडेखिंडीची वाट बंद असल्यामुळे या वाटेवर आपल्याला यावं लागलं. आणि ही अशी प्रॉपर झऱ्याच्या वाटेनीच खाली चालली आहे अशा प्रकारे. ही वाट तशी कमी वापरातली आणि अज्ञात असल्यामुळे थोडेसे अडथळे पार करून जायचे आपल्याला, आणि दगड पण थोडे स्लिपरी झालेत, त्यामुळे सावकाश जाणं गरजेचं आहे. आणि समोर कोथळीगड. संतोष आज आमच्यावर पहिल्यांदा आला आहे ट्रेकला, पण चांगलाच टायमिंग आहे, व्यवस्थित चालला आहे. पण घाटवाटेचा पहिलाच एक्सपिरियन्स यायचा. झुऱ्याची वाट अप्रचलित, अज्ञात, गावकरीही कमी वापरतात. आता फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांनी पण आम्हाला सांगितलं या वाटेने सहसा कोणी जात नाही, कारण की थोडीशी ट्रिकी आहे. मस्त रे, गुड जॉब. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. थोडा ॲडव्हेंचर करावंच लागतं इथे, तेवढं बी केअरफुल, कारण की पाय स्लिप झाला तर डायरेक्ट इथं घसरड आहे पूर्ण. हे रचपे
प्रत्येक टप्पा ट्रिकी आहे कारण की पावसामुळे. अदरवाईज उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात ही वाट डेफिनेटली करण्यासारखी आहे. पण आत्ता काय झालं आहे, पाऊस पडल्यामुळे ही वाट थोडी ट्रिकी झाली आहे. काय सुंदर चालली आहे ही वाट, फारच सुंदर. झुऱ्याची वाट बरोबर झुऱ्यातनं चालली आहे, ना डावीकडे ना उजवीकडे. आणि आमचं लक आहे तिथं पाऊस नाही आहे कालपासनं, त्यामुळे आम्ही ही वाट करू शकतो आहे. आता झुरा सोडला आपण, झुऱ्यापासून वाट डावीकडे वळते आणि जंगलात जाते. व्यवस्थित कळते, वाट चुकत नाही, डावीकडे वळते. म्हणजे आपण आता धबधबा सोडून मस्त जंगलातनं रचप्यात जातो आहे. रचपे इथं खाली समोर. वाट बरोबर असल्याचा पुरावा. काय वाट बरोबर असल्याचा पुरावा. वाट बरोबर असल्याचा पुरावा मिळाला का? ट्रेजर हंट. हाय शाबाश, पुरावा मिळाला. जेव्हा कधी अशी वेळ येते, कधी अननोन किंवा अज्ञात अपरिचित घाटवाट करायची असेल, ज्याची माहिती जास्ती लोकांना नसते, तेव्हा तुमचा एक्सपिरियन्स पूर्णपणे वापरायचा, 200% वापरायचा. पायवाटा पायाखालच्या व्यवस्थित ठेवायच्या, चुकामुक होऊन द्यायची नाही. ढोरवाटा ओळखायच्या आणि मगच पुढं निघायचा. नाहीतर मग चुकायचे चान्सेस डेफिनेटली खूप असतात. सगळा एक्सपिरियन्स वापरायचा. समोर पदरगड. आपण एक्झॅक्टली पदरगडाच्या बॅकसाईडला आहोत. मगाशी एक तासाभरापूर्वी, 1.5 तासापूर्वी आपण याच्या पलीकडच्या बाजूला होतो. तिथं आपण सरबत पिलं आणि असेच गणेश घाटाने येऊन तिथे चौकीतनं या रस्त्याने आपण खाली उतरतो आहे. आणि आता आपण झुऱ्याची वाट कंटिन्यू करतो आहे रचप्याकडे. आपली वाट इकडे कंटिन्यू होते, पण अशा घाटवाडांवरती आणि सह्याद्रीमध्ये थोडासा विसावा पण घ्यावा आणि या निसर्गाचा आनंद घ्यावा आणि मग पुढे निघावा. सुंदर पदरगड आणि आमची टोळी, आदित्यच्या भाषेत भ्रमण मंडळ, रचप्याकडे जाताना. आता ते रचप्यातून आम्हाला धोत्रेला जायला गाडी हवी होती. आता रचप्यातनं आम्ही गाडीची व्यवस्था करतो. एकांशी बोललो आहे मी, ते गाडी देतील आम्हाला. तिथनं आम्ही धोत्र्यात जाऊ. धोत्र्यात जेवण करू आणि मग पुढचा ट्रेक कंटिन्यू करू. हे समोर दिसतं हे तुंगीचं पठार. इकडे मागे हे जे आहे हे समोर हे पदरचं पठार, हा पदरचा किल्ला. इकडे मागे भीमाशंकरवरती. आणि आपण आता चाललो आहे रचप्यात झुऱ्याच्या वाटेने. आय सुंदर प्रकारे ना, ट्रेक तर असेच असावेत. आणि आता ठळक मोठी मस्त पायवाट मिळाली आम्हाला. होपफुली ही रचप्यात जावी. पण धमाल आहे. हा प्लान नव्हता आमचा झुऱ्याचा, पण आणायची ही झाली आणि पटकन झाली. तर आपण झुऱ्याची वाट उतरून रचप्याच्या अर्धा किलोमीटर अलीकडे आहोत. इथे एक नवीन बंगला बनतोय काहीतरी. पण आपल्या वाटा बघू आपण इथं. ही झुऱ्याची वाट जी आम्ही उतरलो आत्ता, एकदम नवीन. ही पावल्या जी मागच्या वर्षी आम्ही गेली होती रचप्यातनं, पावल्या, पेढा आणि आंबेनळी, यातली ही पावल्या. ही मागं जाते पदरगडाच्या तिकडच्या बाजूला जाते आणि तिकडनं चढते इथं वरती येते पेढ्या घाटाने. हा पेढ्या आणि इकडनं पुढं जाते आणि इथं आंबेनळी खाली उतरते, जी परत रचप्यात येते. मागच्या वर्षीचा ट्रेक आहे हा. बघा, जबरदस्त ट्रेक आहे, खूप सुंदर आहे. पण काय व्ह्यूज आहे ते, वा. आपण चाललो होतो रचप्यापर्यंत, पण ही 5 खडकवाडी आहे. इथं आपण गाडी बोलवली आहे. एक फायनली कॉन्टॅक्ट मिळाला, त्यामुळे तो गाडीवाला इथे 10-15 मिनटात येतो आहे. मग तो आपल्याला डायरेक्ट धोत्र्याला सोडेल, जे की आपलं ॲक्च्युअल टार्गेट होतं. मग धोत्र्यात जाऊन आपण मस्त आराम करू, थोडं जेवण करू आणि मग पुढच्या 2 घाटवाडा करू. खूप सुंदर गाव आहे. छोटीशी वाडी आहे, म्हणजे 5 खडकवाडी. आणि गावातली दुपार कशी असते बघा. मस्त टुमदार वाडी एकदम. चला आपण निघालो धोत्र्याकडे आणि गाडी समोरच होती आपल्या. त्या एक बरं झालं, वेळ वाचला आपला, एक 10-15 मिनटं का होईना. आता तुझं नाव काय मित्र? हां, कृष्ण. अरे वा. आणि किती वेळ लागेल धोत्र्यात जायला इथनं आपल्याला?
10 मिनटं फक्त. मस्त मस्त मस्त. वा वा चला. आपण धोत्रेवाडीत आलो आहे. पण धोत्रेवाडीचा ही ठाकरवाडी आहे धोत्र्याची. आणि लहान मुलांचे खेळ बघा दुपारचे. दुपारचा 1 वाजला आहे. हे तुम्ही काय खेळताय? धोत्र्यातली ठाकरवाडी आहे ही. इथनंच आय थिंक वाटवरती जाते. आपण आता चौकशी करतो इथं. धावड्याच्या माळ्याने आपल्याला तुंगीवाडीत जायचं आहे. इथं आपला एक ग्रुप ऑलरेडी गेला आहे तुंगी किल्ला करायला. आणि असं म्हणतात की इथनंच वाट पुढे जाते. आणि इथनंच पुढं धोत्रे गाव आहे. कुठनं वाट आहे? वाट कुठनं आहे? अच्छा हा ही धार का? नाही. अच्छा ओके ओके ओके. ही धार. हा ही धार चढायची आहे. त्या जंगलात जायचं वरच्या. ओके ओके आणि ओके. पलीकडे तुंगीवाडी. फर्स्ट क्लास. धामडीचा माळ. धामडीचा माळ. धावड्याचा माळ आहे. धामडीचा माळ. धामडीचा माळ. ओके. वाजलेत बरोबर 1:15. साधारणतः 1:45 पर्यंत निघू इकडनं. ओ कुलकर्णी थांबा. ओ कुलकर्णी थांबा. ओ थांबा. काय जेवण मिळालंय मस्त. क्या बात आहे. आणि हा आमचा मित्र. काय नाव तुझं? हा ओके. यांनी आम्हाला याच्या घरात थोडासा आश्रय दिला. आता इथंच आम्ही थोडंसं जेवण करतो आणि निघतो पुढे. मस्त रे. थँक्यू सो मच. थँक्यू. आश्रय दिला आम्ही जरा जास्त पसरलो. आम्ही जास्तीच पसरलो. चला बरोबर 1:40ला आपण धोत्रे गाव सोडतोय. धोत्रेवाडी ही धोत्रेची ठाकरवाडी आहे. आणि आपण चाललो आहे धामडीच्या माळाकडे. आम्हाला तो वाटत होता वेगळं नाव होतं त्याचं. पण याचं नाव आहे धामडीचा माळ. आम्हाला वाटत होतं धावड्याचा माळ. तर आता दादा खूप खूप थँक्यू. भेटू परत आपण. हां काळजी घ्या. ताईला सांग. हां चला धामडीच्या माळाकडे जाऊ आणि तिथनं तुंगीवाडीत जाऊ. हा जो समोर दिसतोय हा आपला धामडीचा माळ. म्हणजे ही धार चढायची आपल्याला आणि वरच्या रानात जायचं आहे. आणि तिथनं पुढं तुंगीवाडी आहे. गावातनं वाट लगेचच जंगलात घुसते. जंगलात अशा ढोर वाटा बऱ्याच आहेत. पण एक पक्की मळलेली वाट घेऊन चाललो आहे आम्ही. आणि होपफुली एका छोट्याशा पठारावर येईल आणि तिथनं समोर आपली धार दिसेल. आदित्य कुलकर्णींची अवस्था बघूयात जरा. कसं वाटलं? चांगला चढ आहे ना? फक्त 15 मिनटाचा चढ आहे. आणि कोकणातली गरमी. हां आता सुरू झाली पाऊस नसल्यामुळे. आणि डास. पण वाट मळलेली आहे तशी. चांगलीच. हो चुकायची काही शक्यता नाही. हो जर ढोर वाटा व्यवस्थितपणे टॅकल केल्या तर चुकायची शक्यता नाही आहे. ही समोर दिसते ती धोत्रे धनगर पाडा असती. हे मेन धोत्रे. आणि आपण अशी चढून आलो वरती. धारेवरती आलो आहे आता. आणि पुढे चाललो आहे. आणि तो आपल्याला माथा गाठायचा आहे. तिथनं तुंगवाडी. आणि ॲज युजल अमेझिंग व्ह्यूज. कोथळीगड समोर. पेठचा किल्ला. मागे नाखिंड. कौल्याची धार याच्या मागेचे बरोबर किल्ल्याच्या. एवढं ब्युटी. चढ भरपूर आहे. पण वेदर चांगला असल्यामुळे कम्पॅरेटिव्हली 50%च थकवा आहे जो काही आहे तो. यावेळी पावसाने मला साथ दिली आत्तापर्यंत. पडला नाही आहे. त्यामुळे दगड निसरडे नाही आहेत. चला चला कुलकर्णी. आपण आता धारेवरनं मस्त चालत चालत जंगलात एंट्री घेतो आहे. जे वरचं जे रान होतं त्यात एंट्री घेतो आहे. होपफुली इथे टॉप आहे. इथनं आपल्याला तुंगी किल्ला आणि तुंगीवाडीचं दर्शन येईल. ऑलमोस्ट टॉप. त्या रानातनं बाहेर आलो आपण आता. आणि आता बघूयात व्ह्यू कसा आहे. पण चांगलाच दमछाक होता या चढावर. हां मजबूत चढ आहे. ब्युटिफुल. तुंगी किल्ल्याच्या पठारावर आलो आम्ही आता. आपली धामडीचा माळ ही घाटवाट संपली. आणि आपण आता तुंगीवाडीत जाऊ. एक छोटीशी रेस घेऊ आणि लगेच उतरायला सुरुवात करू. राहाळ्याची वाट किंवा खराळ्याची वाट जी काय त्यात समोर गेल्यावर कळेलच. पण सो फार सो गुड. फक्त 45 मिनटात आम्ही चढून आलो ही घाटवाट. धामडीचा माळ. मला सांगा तुंगीवाडीत कसं जायचं? हे असं आहे. आणि तुंगीवाडीतनं खांडसला जर रस्ता उतरतो तो हा
त्याला काय म्हणता तुम्ही? खंडाची वाट खराची वाट खराळ्याची वाट. खराळ्याची वाट म्हणता का? हा बोला. किंवा खंडची वाट म्हणता. हा. आता काय म्हणतात मामा, काय म्हणतात? मामा म्हणतात काय येडे लोक या पठारावर आले खाली गेले परत वर आले आणि आता परत खाली चालले. तुंगी किल्ल्याच्या खालचा हा तुंगी वाडीचा छोटासा भाग. मेन गाव आता पुढे आहे, जिथे आपण जाऊ आणि तिथनं पुढं निघू. पण आता मी चौकशी केली इथं या घरांच्या इथं, तर त्याला रहाळाची नाही तर खराळ्याची वाटच म्हणतात. तर आपण उतरणार आहोत ती खराळ्याची वाट. रहाळ हा चुकीचा शब्द आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी कळत जातात, वेगळी नावं, खरी नावं, खोटी नावं, जे काय असेल त्याचा उलगडा होतो. काही अपभ्रंश पण असतात, त्यामुळे कळत नाही कधी कधी काय नाव आहे. पण चला, ह्या गोष्टीचं एक उलगडा झाला. खराळ्याची वाट ॲक्च्युअल तुंगीवाडी साधारणतः 50 घरांचं गाव आहे. 200-225 लोक आहेत इथे आणि निवांत एकदम. तुंगीवाडीतनं सिद्धगडाचं दर्शन, काय सुंदर व्ह्यूज आहेत. आणि समोर भीमाशंकर आणि आपला हा पदरगड. इथे काय प्रदक्षिणा केली आहे आणि हा आपण चाललो खंडसकडे. ब्युटिफुल. आपण आता तुंगी किल्ला सोडून पुढे जसं आलो तसं इथे एक छोटा हा पुतळा दिसतो. या पुतळ्याच्या इथनं ही चालली आपली खराळ्याची वाट खाली खंडसला. चला, आपण उतरतोय खराळ्याची वाट. आम्ही गावात जरा चौकशी केली, याला खराळ का म्हणतात. तर त्यांचं म्हणणं आहे की माहिती आहे, खराळ म्हणजे दरड. या रूटवरती दरड कोसळली होती. याला आधी खंडशी वाटच म्हणायचे, पण त्यानंतर याचं नाव पडलं खराळ्याची वाट लँडस्लाईडमुळे. इंटरेस्टिंग ना. भीमाशंकरचं सुंदर पठार आणि आपली खराळ्याची वाट उतराई तितकीच सुंदर. निवांत, काही गर्दी नाही, कसला आवाज नाही. खांडसमधली भातशेती, समोर सिद्धगडाचं सुंदर दर्शन. आणि आपण आता वाय जंक्शनला आलो. डावीकडचा रस्ता गेला आहे खांडसकडे आणि आपण चाललो आहे उजवीकडे काठेवाडीकडे, जिथं आपली गाडी आहे. तर हा वाय जंक्शन आहे, इथे ही दगडं पण लावली आहेत. हा गेला खांडसकडे आणि ही चालली काठेवाडीकडे. छान मळलेली पायवाट आहे. अरे अरे काय केलं बघू. याला जत्रेत ठेवा, खेळणी विकायला. चला, खराळ्याची वाट समाप्त झाली असं म्हणायला हरकत नाही. डांबरी रस्ता आला आहे काठेवाडीचा आणि बरोबर 4:05 झाली आहेत. वा वा, पदरगडावरती काय सुंदर प्रकाश पडला आहे. झकास, काय दिसतंय सुंदर पदरगड. फुल सोनेरी झाला आहे. आपण आत्ता टी जंक्शनला आलो. त्या काठेवाडी आपली इकडे आहे, अजून 1-1.5 किलोमीटरवर. आणि इकडे खांडस आपला सुंदर समोर भीमाशंकर आणि पदरगडाचा व्ह्यू. एवढा फंटॅस्टिक ट्रेक झाल्यानंतर शीण कसा घालवावा, तर तो असा. क्या वाद आहे, फुल डुंबाडुंबी. ठरल्याप्रमाणे हा धाडसी प्लान होता आणि तो तसा झालाही. महत्वाचं म्हणजे आपल्याला पावसाची साथ मिळाली. पाऊस नाही पडला, त्यामुळे या वाटा होऊ शकल्या, अदरवाईज प्रचंड स्लिपरी झाल्या असत्या. बाकी सगळ्या घाटवाटा छान आहेत, फक्त झुऱ्याची जी वाट आहे ती पावसाळ्यात करू नये. बाकी सगळ्या वाटा तुम्ही करू शकता. असेच नवीन नवीन ट्रेक करत राहू, नवीन एक्सप्लोरेशन करत राहू, नवीन वाटा करत राहू. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढच्या भटकंतीला परत एकदा भेटूयात. होपफुली ती पण एखादी धाडसी भटकंती असेल. चला, आम्ही आता निघतो पुण्याकडे. थँक्यू.